नमस्कार मित्रांनो, आज भटकंतीला माझ्यासोबत माझा मित्र दिलीप गांगण हा बरोबर आहे. आणि आता आपण पददक्कल आणि ऐहोळे हे कर्नाटकातील स्थान पाहण्यास चाललो आहोत. दिलीप गांगण रिक्षात यायला जरा वेळ लागतो, तो पाठीमागे थांबला. तो आला की आपण निघू आणि हे दोन ठिकाण आपण पाहू. मित्रांनो, ही रिक्षा आम्ही संपूर्ण दिवसासाठी ही दोन ठिकाणं दाखवण्याकरता 1000 रुपयांनी ठरवली. आणि तिसरं बदामी ठिकाण हे आम्ही राहतो तिथून अवघ्या 1 किलोमीटरवर आहे, त्यामुळे आम्ही ते पायी पायी जाऊन पाहणार आहोत. मित्रांनो, तेव्हा ऐहोळे मंदिर संकुलात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा डाव्या हाताला ही पाटी लागेल, ती वाचून तुम्ही आतमध्ये प्रवेश करा. समोर तुम्हाला दुर्गा मंदिर दिसेल. मित्रांनो, आपण समोर पाहत आहात ते दुर्गा मंदिर हे दुर्गेला समर्पित नसून शिवाला समर्पित आहे, परंतु त्याचा आकार एखाद्या किल्ल्यासारखा असल्याकारणाने त्याचं नाव दुर्गा मंदिर असं ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे अधूनमधून मी तुम्हाला पाट्या दाखवत आहे, त्या तुम्ही कृपया पॉज करून पहा, म्हणजे तुम्हाला अधिक माहिती मिळेल. मंदिराचं हे प्रवेशद्वार असून ह्यात बरंचसं नक्षीकाम केलेलं आहे, तुम्हाला स्लाईडमध्ये पण दाखवतो. आणि तुम्ही इकडे जेव्हा याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे हा परिसर खूप स्कॅटर्ड पसरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे एका दिवसात हे सगळं पालथं घालता येणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही हे सेपरेट त्याला चांगला वेळ देऊन हे पाहावं लागेल. आणि हे 120 मंदिरं पाहण्यासाठी हे 2 दिवस निश्चितच लागतील. हे आपण मॉडेल पाहत आहोत 120 मंदिराचं पूर्ण ऐहोळे कसं दिसतं आहे ते. आणि तुम्ही मित्रांनो, तुम्ही समोर पाहत आहात ते दुर्गा मंदिर आणि माझ्या एक्झॅक्टली पाठीमागे म्युझियम आहे. ते शुक्रवारी बंद असतं, कृपया शुक्रवार सोडून तुम्ही इकडे यायला हवं. आणि म्युझियमच्या आतमध्ये कोणत्याही व्हिडिओ शूटिंग करता येत नाही, फोटो काढता येत नाही. तुम्हाला हे म्युझियम बाहेरून कसं दिसतं त्याचा मी तुम्हाला थोडक्यात हा व्हिडिओ दाखवतो. ह्या बाहेर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत, पण त्याला कोणत्याही प्रकारची पाट्या लावलेल्या नसल्यामुळे त्याची माहिती आपणास मिळत नाही, परंतु आतमध्ये बऱ्यापैकी पाट्या लावलेल्या असल्याकारणाने आपण व्यवस्थित अचूक माहिती घेऊन पुढे जाऊ शकतो. बाजूला असलेलं हे दुसरं मंदिर आपण पाहूया, नागर शैलीतलं. हा इथे एक छान कुंड टाईप असा तलाव आहे, पण हे तलाव नसून हा कुंड वाटतं आणि अतिशय जॉमेट्रिकल, त्या काळातला जॉमेट्रीचा कसा सुंदर उपयोग केलेला दिसत आहे तुम्ही पाहू शकता. अशा टाईपचं तळं त्या काळीसुद्धा त्या लोकांनी व्यवस्थित आकार उकारात. मला वाटतं ही एखादी विहीर असू शकेल आणि ही मेन दुर्गा मंदिराच्या शेजारीच असल्याकारणाने ही विहीरच असू शकेल. आणि आपण आता ह्या एरियामध्ये पाहाल तर इतका पसरलेला एरिया असल्याकारणाने आपल्याला खूप फिरावं लागेल. कमीत कमी 1.5-2 तास तुम्हाला इथे हे हवेत. हे आता आपण लाडखान मंदिराच्या प्रवेशद्वारातून जातो आहोत. अतिशय भव्य असं प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूला किल्ल्याला जशा देवड्या असतात तशा ह्या गेटला देवड्या आहेत. आणि अशा टाईपचा गेट मी हम्पीमध्ये पण पाहिला, अतिशय सुरेख आहे तो सुद्धा. बहुतेक मंदिरं ही नागर शैलीमध्ये असून त्या नागर शैलीतल्या मंदिरांची उंची हे 9 ते 10 फूट उंच असते, त्याच्यावरती त्यांची काय उंची नसते. आणि त्यामुळे हे हम्पी म्हणा किंवा बदामी म्हणा किंवा पददक्कल म्हणा, इथे ही नागर शैलीतली देवळं तुम्हाला अधिकाधिक पाहायला मिळतील. आणि फिरण्यासाठी खूप आहे, अवश्य या आणि पहा. पण आणि ऊन इथे भयंकर कडक आहे,
त्यामुळे टोपी ही तुम्हाला आवश्यक आहे. आणि ह्या एरियाला अशी मोठी झाडं अशी आतमधून काही लावलेली नसल्याकारणाने पूर्ण आतमध्ये तुम्हाला ऊन हे अंगाला झोंबतं. त्यामुळे तुम्ही ह्या इथे व्यवस्थित ह्या उन्हापासूनची तुम्ही काळजी घ्या. आपण आता ह्या एखाद्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहूया. एक खाली डाव्यातला आहे ते 6-7 फूट खाली जमिनीच्या खाली 6-7 फुटावर आहे. आणि हे वरती हे पहा एक छोटंसं मंदिर व्यवस्थित गाभारा बनवलेला आहे. पिंड नाही आहे आणि छप्परसुद्धा नाही आहे, पण ते त्या जागेवर सापडलेलं असल्याकारणाने त्यांनी तसंच्या तसं जतन केलेलं आहे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतून ही रचना पाहत आहोत. अतिशय भक्कम असे हे 4 खांबांवर हे मंदिर व्यवस्थितपणे उभं आहे. व्यवस्थित जॉमेट्रिकल राऊंड शेपमध्ये हे कुठेतरी मशीनवर कट केल्यासारखे आपल्याला भासतात, परंतु हे सगळं हाती केलेलं काम. 4ही खांब एकमेकाशी एकदम सिमेट्रिकल व्यवस्थित असं भक्कम असं मंदिर आपण बघत आहोत. आणि त्या छताला जे दगड लावलेले आहेत त्यालासुद्धा सुंदर असं नक्षीकाम आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की आता आपण हे बाजूला पाहतो ते एक छोटं आतमध्ये खालच्या बाजूला असलेलं 6-7 फूट खालच्या बाजूला असलेलं हे मंदिर आहे. हे लाडखान मंदिराच्या पाठीमागची बाजू आपण पाहत आहोत. आणि त्याला बाजूलाच असलेली 2 सुंदर अशी टोमदार मंदिरं आपण पाहत आहोत. हे पाहून मला विठ्ठल मंदिराच्या हंपीमधल्या चरख्याची रथाची मला आठवण करून देते. आणि आपण आता लाडखान मंदिरासाठी जाऊया. तुम्हाला मी सूर्यनारायण मंदिराची ही पाठी दाखवतो. ती तुम्ही पॉज करून पाहून घ्या आणि त्याची माहिती घ्या. मी देवळांबद्दल जास्त माहिती तुम्हाला देणार नाही आहे, ती तुम्हाला ह्या पाट्यांमधूनच वाचून पूर्ण करायची आहे. आणि तुम्ही हे पाठीमागची ही टुमदार 2 मंदिरं पाहू शकता. किती सुरेख असं बांधकाम आहे. अगदी हंपीमधल्या त्या रथाची आठवण करून देणारं ही मंदिरं आहेत. मित्रांनो, ही एकानेक अशी सुरेख मंदिरं आता आपण पाहत चालू आहोत. त्यांच्या ह्या पाट्या बाहेर प्रत्येक मंदिराच्या शेजारी त्या मंदिराची पाटी लावलेली आहे. तुम्ही पाहून ह्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. माहिती आधी वाचून मग तुम्ही प्रवेश करा, म्हणजे तुम्हाला त्यात व्यवस्थित मजा येईल. आणि ह्या मंदिरांना भेट देण्यासाठी तुम्ही सकाळचा टाईम निवडा, जेणेकरून तुम्हाला हा आटोपशीर प्रोग्राम करता येईल. याच्यानंतर आपल्याला पददक्कल हे पाहावयास जावायचे आहे. हे इथून 6-7 किलोमीटर अंतरावर असल्याकारणाने रिक्षावाला आपल्याला एक 15-20 मिनटात घेऊन जाईल आणि तिथे तुम्ही दुपारचं जेवण करू शकता. अतिशय सुंदर अशी सोय तिथे उपलब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा भेट द्याल तेव्हा ह्या गोष्टीची विचारपूस करूनच रिक्षा ठरवा, म्हणजे रिक्षावाला तुम्हाला फसवणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नाहीतर रिक्षावाले तसे फसवणारे नाही आहेत, तिथे व्यवस्थित आहेत. 1000 रुपयामध्ये ते तुम्हाला व्यवस्थित दाखवतील. त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये जर तुम्ही ठरवलं तर तो मात्र तुम्हाला काहीतरी तुमचं असं दाखवण्यामध्ये नुकसान करू शकतो. हे सूर्यनारायण मंदिर अतिशय सुरेख. बाहेर दोन्ही बाजूला 3-3 असे उभे दगड ठेवलेले आहेत. ते कशाकरता ठेवलं त्या अंदाज नाही, परंतु इथे गाईड उपलब्ध आहेत. पण ते मी काय तसं गाईड घेतला नाही, कारण गुगलवर ह्या सर्व माहिती उपलब्ध आहेत. मित्रांनो, आपण आता पाहत आहोत ती लाडखान मंदिराची पाटी. आणि हे लाडखान मंदिर आतून कसं आहे ते तुम्हाला दाखवतो, ते पाहून घ्या. माहिती तुम्हाला त्या बोर्डवरनंच वाचायची आहे. आणि हे अतिशय सुंदर असं जॉमेट्रिकल व्यवस्थित सपोर्ट टाकून बनवलेलं मंदिर. कुठेही सज्जाला गळती नाही आहे आणि फार कमी गळते. आता इतक्या वर्षानंतरसुद्धा याच्यामध्ये
गळतीचं प्रमाण आपल्याला ह्या वरच्या छताकडे पाहून कळतं. आणि असे हे हेवी दगड एकावर एक व्यवस्थितपणे रचून त्यांनी हे मंदिरं ही उभारलेली आहेत. आणि छान अशी आतून पण छताला डिझाईन्स केलेले आहेत. तुम्हाला क्लोज करून दाखवतो. तुम्ही ही कुठली डिझाईन्स आहेत हे मला कॉमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही मला लिहून कळू शकता. मला याची माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ही चित्र पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून काय बोध होतो ह्या मलासुद्धा कळेल कॉमेंट्स वाचून. आणि तुम्ही जेव्हा पण इकडे याल तेव्हा ह्या सर्व गोष्टीची चौकशी करा. शुक्रवारी म्युझियम बंद असतं, त्यामुळे शुक्रवारी इकडे येण्याचं टाळा. आणि सकाळी लवकर निघालात तर तुम्हाला आटोपशीर हे सगळं ऐहोळे करता येईल. आणि ऐहोळे खूप स्कॅटर्ड आहे, त्यामुळे तुम्हाला सकाळी 6-7 वाजल्यापासून हा मंदिराचा परिसर ओपन झालेला असतो. तुम्ही इकडे त्या वेळेच्या अगोदर येऊन इकडे उभे राहिला तर तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही जास्तीत जास्त याचा उपभोग घेऊ शकाल. तुम्ही आता हे किती सुरेख अशी ह्या मांडणी असलेले आहे. नागर शैलीत ही सगळी बहुतेक मंदिरं आहेत. द्रविड शैली याच्यात फार कमी वापरली. आणि ही मंदिराची जी ऐहोळे बांधले आहे ही ट्रायल स्वरूपाकरता त्यावेळेला बांधले होते. पहिल्या पुलकेशीने हे इकडे ही मंदिरं उभारून त्याची चालुक्य याची स्थापना केलेली होती. आणि आपण आता पाहत आहोत ही पुष्करणी अतिशय सुंदर अशी याला पायऱ्यांची ठेवण केलेली आहे. तुम्हाला मी साईडने पण त्याचा दिखावा दाखवतो. पुष्करणी म्हणजे तलाव, आणि तलावाला त्या काळात पुष्करणी असं नाव म्हटलेलं असायचं, त्यामुळे ऐतिहासिक नाव हे पुष्करणीच आहे. तलाव हे आपण आताच्या युगात म्हणतो. पुष्करणी त्याला उन्हामध्ये खूप एक्सपोजर असल्यामुळे अतिशय शेवाळ साचलेलं आहे पाण्यावरती. आणि पण भव्य दिव्य असं काटकोनामध्ये सगळ्या भिंती आहेत या तलावाच्या मंदिराच्या. आणि त्यामुळे मी हे एकसारखं जॉमेट्रिकल तुम्हाला सांगतो, ते तुमच्या लक्षात येईल. अतिशय तलावाच्या कडेने खूप नॅरो वाट आहे काही ठिकाणी, ते सांभाळून तुम्हाला चालावे लागेल. आणि सभोवताली असे नारळाची झाडाची लागवड असल्यामुळे या संपूर्ण परिसराची शोभा अतिशय आकर्षक वाटते आणि लोकांना त्याचा पुरेपूर आनंद मिळतो. असं हे एकंदरीत ऐहोळे ठिकाण पैसा वसूल आहे. तुम्ही इकडे अवश्य सकाळी लवकर भेट द्या, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आणि ह्या कॉम्प्लेक्सच्या बाहेरची सुद्धा मंदिरं तुम्हाला पाहावयास मिळतील, जी आम्ही पाहिली नाही आहेत. आता आपण पाहत आहोत हे लाडखान मंदिराचं का आतमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकाल की या मंदिराचा भक्कमपणा, प्रत्येक मंदिराला असा भक्कम असा पाया वाटतो. चौथरा चांगला प्रत्येक मंदिराचा एक 4-5 फुटाचा उंचीचा आहे. त्यामुळे ह्या मंदिराला पुढील 50 वर्ष काही होऊ शकत नाही विजा. आणि त्यामुळे याची जतन करणं अतिशय सोपं आहे, कारण त्यांनी सुरुवातीला बांधलेला इतकं भक्कम आहे. मित्रांनो, ऐहोळे प्लॅन करताना तुम्ही सकाळी लवकर आलात तर जी गावामध्ये इतर मंदिरं आहेत ही 22 मंदिरं फक्त कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आहेत. बाकीचे मंदिरं गावात आहेत. ती तुम्हाला सकाळी लवकर पालथी घालता येतील आणि त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि पैसेही वाचतील. 1000 रुपयामध्ये तुमचं व्यवस्थित हे सगळं पाहून होईल. तुम्हाला ह्या इथे येण्यासाठी फार कष्ट पडणार नाहीत.